हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव जय बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवर धारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवर धारी। जय गोपीजन वल्लभ हर धारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवर धारी। यशोदानंदन ब्रजनरंजन। यशोदा नंदन ब्रजनरंजन। यशोदानंदन ब्रजनरंजन। नंदन ब्रजनरंजन। यशोदानंदन ब्रजनरंजन। नंदन ब्रजनरंजन। यमुना तीरावन चारि। यमुना तीरावन चारि। यमुना तीरावन चारि। यमुना तीरावन चारि। जय राधा माधव जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे। निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्णा. तर सर्व भक्तांचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या भागवतम क्लासमध्ये विशेष स्वागत आहे. तर आजचा दिवस फार विशेष आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल की आज शरद पौर्णिमेचा दिवस आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला कोजागरी पौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो, परंतु याला वास्तविक शास्त्रामध्ये आलेलं नाव आहे शरद पौर्णिमा. तर तो आजचा दिवस आहे आणि फारच विशेष महत्त्वपूर्ण हा दिवस आहे. कारण आता आज शरद पौर्णिमा होते आणि उद्यापासून कार्तिक महिना सुरू होतो. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अमावस्यापासून कार्तिक महिना सुरू होईल, पुढच्या येणाऱ्या अमावस्यापासून. पण उत्तर भारतामध्ये किंवा इतर भागामध्ये भारतातल्या पौर्णिमेपासून महिना पकडला जातो आणि उद्यापासून कार्तिक महिना सुरू होतो. आणि हा कार्तिक महिना चातुर्मासातला शेवटचा म्हणजे 4था महिना असतो. आणि कार्तिक महिना हा राधाराणीचं प्रतीक आहे, त्यामुळे कार्तिक महिना फार विशेष मानला जातो वैष्णवांच्या दृष्टिकोनातून. आणि या कार्तिक महिन्याच्या पहिल्याच दिवशी किंवा त्याच्या आदल्या रात्री ही शरद पौर्णिमेचा दिवस येत असतो. तर हा शरद पौर्णिमेचा दिवस हा फार विशेष आहे. का? कारण भगवान श्रीकृष्णांनी ह्याच दिवशी वृंदावनमध्ये गोपींच्या सोबत पहिल्या वेळेस रास नृत्य केलं होतं. जी रासलीला आहे, ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण गोपींच्या सोबत नृत्य करतात, तर ती जी लीला आहे ती प्रथम वेळेस ह्याच दिवशी शरद पौर्णिमेला वृंदावनमध्ये झाली होती. त्यामुळे अजूनही वृंदावनमध्ये आता वर्तमानमध्ये पण हा दिवस फार मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. वर्षभर वृंदावनमध्ये भरपूर वेगवेगळे उत्सव भगवान श्रीकृष्णांच्या संबंधित असतात. तर ते वेगवेगळे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. त्याच्यामध्ये जन्माष्टमी असते, राधाष्टमी असते, गोवर्धन पूजा असते किंवा गोपाष्टमी असते. मग असे वेगवेगळे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. तर त्याच्यापैकीच हा मोठा एक उत्सव असतो वृंदावनमध्ये. आणि दरवर्षी ह्या शरद पौर्णिमेला फार मोठ्या स्वरूपात उत्सव साजरा केला जातो. आणि विशेष म्हणजे आजच्या दिवशी काय केलं जातं की वृंदावनमधले जे प्रमुख मंदिर आहेत, 7 मंदिर आहेत प्रमुख, आणि इतरही बरेच मंदिर आहेत. तर त्या मंदिरामधले जे विग्रह आहेत, मुख्य विग्रह, मग राधा मदन मोहन जी आहेत, राधा दामोदर जी आहेत, राधा रमन जी आहेत, राधा श्याम सुंदर जी आहेत. तर हे जे प्रमुख विग्रह ते आहेत, ह्या विग्रहांना काय केलं जातं की त्यांचं जे गर्भघर आहे, म्हणजे मुख्य जे देवघर आहे, त्या देवघरातून त्यांना बाहेर आणलं जातं. आणि बाहेर आणून त्या मंदिरातलं जे देवघराच्या समोरचा जे जागा असते त्या ठिकाणी फार सुंदर असं वृंदावनाच्या वनाची प्रतिकृती बनवली जाते. आणि त्या वनाच्या मध्ये भगवंतांना स्थापित करून आज त्या ठिकाणी रासलीलेचं प्रस्तुतीकरण किंवा त्या स्वरूपात त्यांची आराधना त्या ठिकाणी केली जाते. आणि बऱ्याच मंदिरमध्ये आज वृंदावनच्या बऱ्याच मंदिरमध्ये पूर्ण रात्रभर भगवंताच्या नावाचं कीर्तन करत, वेगवेगळ्या वैष्णव गीत किंवा वृंदावनमधले जे काही ब्रज गीत आहेत त्या गीतांचं गान करत वृंदावनवासी आज रात्र व्यतीत करतात. का? कारण आजचा तो दिवस एवढा विशेष आहे. आणि मग भगवंतांना दूध आणि दुधाने बनलेली जी खीर असते ती भोग लावून मग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या सकाळच्या दिवशी ते प्रसाद म्हणून ग्रहण पण केला जातो. आणि त्यामुळे आजचा दिवस फार विशेष आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने मग याला थोडं विकृत स्वरूप आहे. विकृत स्वरूप म्हणजे लोक आजच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत जागतात, दूध ते काही खीर बनवून आपल्या चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवून नंतर ग्रहण करतात, काही फिल्मी गाणी लावून त्याच्यामध्ये नृत्य करतात, आणखीन काही इकडं तिकडंच काहीतरी प्रजल्प करत बसतात 12 वाजेपर्यंत. आणि एक मनोरंजनात्मक एक गोष्ट म्हणून करण्याचा भाव असतो यांचा. परंतु वास्तविक आजचा दिवस भगवान श्रीकृष्णांच्या लीलेच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आहे, फारच महत्त्वपूर्ण आहे. मग आचार्य सांगतात की आज आपण ह्या शरद पौर्णिमेच्या निमित्ताने थोडं त्या लीलेवरच आज चर्चा करू. कारण काल आपण कंसवधाचा प्रसंग पाहिला आणि कंसवधा पण आपला प्रसंग पूर्ण झालेला आहे कृष्ण लीलेमध्ये. तर उद्या आपण पुन्हा भगवद्गीतेवर चर्चा करू आणि रविवारी मग पुन्हा आपण पुढची चर्चा करू. आणि आज मग या कृष्ण लीलेमध्येच आपण थोडं शरद पौर्णिमेच्या महत्त्व किंवा त्या लीलेबद्दल थोडी चर्चा करू. कारण जसं मी पहिला सांगितलेलंच आहे की हा
दिवस किंवा हा जे लीला आहे ह्या दिवशी घडलेली, ही फार महत्त्वपूर्ण लीला आहे. आचार्य सांगतात, जसं व्यासमुनींनी सर्व वैदिक ग्रंथांचं रचना केलेली आहे किंवा लिखाण केलेलं आहे. मग व्यासमुनींनी सुरुवातीला 4 वेदांची रचना केली. त्या वेदांचं आणि स्पष्टीकरण 108 उपनिषद ह्या ग्रंथांमध्ये दिलं. म्हणजे 4 वेद लिहिले, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, ऋग्वेद हे 4 वेद लिहिल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण पुन्हा 108 उपनिषद लिहून त्याच्यामध्ये दिलं. आणि त्याच्यानंतर इतिहास म्हणून 17 पुराणं लिहिली. महाभारत लिहिलं गेलं. महाभारताला पण एक इतिहासच मानलं जातं. वेदांतसूत्री व्यासमुनींनी लिहिलं. पण तरीही व्यासमुनींना संतुष्टी नव्हती आणि ते फार अजून असंतुष्टीचा अनुभव करत होते. आणि त्यावेळेला नारद मुनी, त्यांचे जे गुरु आहेत, व्यासमुनींचे गुरु, ते तिथे येतात आणि व्यासमुनींना सांगतात की वास्तविक तुमच्या हृदयामध्ये अजूनही असंतुष्टीचा का अनुभव येत आहे? कारण वास्तविक तुम्ही भगवंतांच्या भक्तीचं ज्ञान शुद्ध स्वरूपात अजून कुठल्याही ग्रंथामध्ये दिलेलं नाही. कारण बाकीचे सर्व जे ग्रंथ आहेत, वेद आहेत किंवा उपनिषद आहेत, याच्यामध्ये कर्मकांड विधी, देवी देवतांची उपासना किंवा निराकार तत्वाची माहिती हे सर्व काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये. पण तू एकदम निर्मलपणे किंवा कोणतेही दूषितता किंवा मिश्रितता नसलेला असा ग्रंथ कृष्ण भक्तीचा किंवा भगवत भक्तीचा ग्रंथ त्याने अजून लिहिला नव्हता. आणि मग नारद मुनी त्यांना भागवतमच्या रचनेची उपदेश करतात. आणि मग शेवटी, सर्वात शेवटी व्यासमुनींच्या द्वारे भागवतम ग्रंथ रचला जातो. आणि त्याच्यानंतर व्यासमुनींनी मग कोणताही ग्रंथ लिहिलेला नाही. का? कारण भागवतम हा सर्व वैदिक ग्रंथांचा शिरोमणी मानला जातो किंवा चूडामणी पण त्याला म्हणतात. जसं एखादं मंदिर असेल तर त्या मंदिराला शिखर असतं, तर शिखर सर्वात उंच असतं आणि त्या शिखराच्या वर पण काय असतं? शिखराच्या वर घुमट असतं. घुमट किंवा काय म्हणतात आपण त्याला, मला शब्द आला, परंतु त्याच्यावर ते सोन्याचा कळस असतो. हा कळस शिखराच्या वर पण कळस असतो आणि कळस सर्वात उंच असतो. तर भागवतमला चूडामणी किंवा असा कळस म्हणलेला आहे सर्व वैदिक ग्रंथांचा. का? कारण भागवतमध्ये भगवंतानी, व्यासमुनींनी भगवंताच्या भक्तांचे शुद्ध भक्तीचं ज्ञान किंवा कथा त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. म्हणून भागवतमला अमल पुराण म्हणलेलं आहे. अमल म्हणजे त्या ग्रंथामध्ये काही मल किंवा दूषितता नाहीये. आणि मग आचार्य सांगतात, मग या भागवतमध्ये एकूण 12 स्कंद आहेत आणि या 12 स्कंदामध्ये पण जो 10वा स्कंद आहे, ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या लीलेचं 90 अध्यायामध्ये वर्णन आहे, तो 10वा स्कंद पण या भागवतमचा पण एक शिरोमणी आहे किंवा मुख्य स्कंद आहे 12 स्कंदापैकी. आणि ह्या 12 स्कंदाचा जो 10वा स्कंद आहे, त्या 10व्या स्कंदामध्ये जे 90 अध्याय आहेत, त्या 90 अध्यायामध्ये पण मग व्यासमुनींनी किंवा सुखदेव गोस्वामींनी भगवंतांच्या बाललीलेचं वर्णन केलेलं आहे. भगवंतांच्या गोपसखांसोबत जे गोचारण लीला आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. बाकी असुरांच्या वधाचं वर्णन केलेलं आहे. द्वारका किंवा मथुरा लीलेचं वर्णन येतं. तर या सर्व लीलेंमध्ये म्हणलेलं आहे की जे 5 अध्याय आहेत, ज्या 5 अध्यायामध्ये सुखदेव गोस्वामी किंवा व्यासमुनींनी रासलीलेचं वर्णन केलेलं आहे, त्या 5 अध्यायाला सर्व वैदिक ग्रंथांचं सार म्हणलेलं आहे. सार का म्हणलेलं आहे? कारण त्या 5 अध्यायामध्ये भगवंत आणि भगवंतांचे भक्त यांच्यामधील जे प्रेमाचं आदान प्रदान आहे, तर ते जे प्रेमाचं आदान प्रदान आहे हे भगवंत आणि भगवंताच्या भक्तांमधल्या सर्वोच्च प्रेमाचं प्रकटीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. मग गोपांच्या सोबत पण भगवंताचं प्रेमाचं आदान प्रदान आहे, वयस्कर गोपींच्या सोबत आहे, गायींच्या सोबत आहे, सर्वांच्या सोबत आहे. परंतु ज्या तरुण गोपींच्या सोबत भगवंतांचं रासलीलेच्या दरम्यान ज्या प्रेमाचं आदान प्रदान झालेलं आहे, त्या आदान प्रदानाला भगवंतांच्या प्रेमाचं सर्वोच्च प्रकटीकरण म्हणलेलं आहे. आणि जीवासाठी तो सर्वोच्च काय आहे? दिव्यत्वाचा एक प्रसंग आहे. आणि म्हणून ह्या 5 अध्यायांना फार विशेष किंवा महत्त्वपूर्ण मानलं जातं. परंतु ते 5 अध्याय इतके गुह्य आहेत की आपण पात्र नाही आहोत त्याच्यावर चर्चा करण्यासाठी किंवा श्रवण करण्यासाठी. पण एवढे ते गुह्य ग्रंथ आहेत. प्रभुपाद म्हणतात, मग आपण योग्य व्यक्तीकडून ऐकलं थोडं बहुत तर आपल्याला त्याचा लाभ होऊ शकतो. अन्यथा ते आपल्याला त्याची घनता आपण समजू पण शकणार नाही. एवढे ते घन ग्रंथ आहेत. का? कारण त्याच्यामध्ये सर्वोच्च प्रेमाचं आदान प्रदान
भगवंतानी केलेला आहे. परंतु आपण पाहतो या वर्तमान कलियुगामध्ये ह्या ज्या रासलीलाचं वर्णन आहे किंवा प्रसंग आहे, याचं फार चुकीच्या पद्धतीने काय केलं जातं, प्रस्तुतीकरण केलं जातं समाजामध्ये. कोणाच्याद्वारे? जे नास्तिक लोक आहेत किंवा धार्मिक लोकांमध्ये पण जे भगवंतांच्या भक्तीला अहेतुकी अप्रतिदा अशा भावनेने करत नाहीत. मग सकाम भावनेतून जे काही धार्मिक विधी करत असतात, असे लोक पण ह्या रासलीलेच्या प्रसंगाला फार चुकीच्या पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे ही जी रासलीलेचा प्रसंग आहे, हा दिव्यत्वाचा सर्वोच्च प्रसंग आहे. परंतु ह्याच प्रसंगाला सर्वात जादा गैरसमजुतीने घेतलं जातं समाजामध्ये. आणि काही लोकांचा भाव असा असतो, की जसं एखादा कामुक पुरुष असतो किंवा एखादा कामुक स्त्री असते आणि त्या दोघांच्यामध्ये जे काही आदान-प्रदान होतं, त्या कामाच्या अधीन होऊन, त्याचं एक प्रस्तुतीकरण म्हणजे हे रासलीला प्रसंग आहे, असंही काही लोक म्हणतात. का? कारण ह्या रासलीला योग्य पद्धतीने समजून घेतच नाहीत लोक किंवा योग्य व्यक्तीच्याद्वारे योग्य पद्धतीने त्यांनी कधी श्रवणच केलेलं नसतं. आणि अशा पद्धतीने ह्या प्रसंगाकडे सामान्य लोकांच्याद्वारे पाहिलं जातं. आणि त्यामुळे फार गैरसमजुती आहेत ह्या लीलेबद्दल समाजामध्ये. काही लोक हे पण मग कृष्णाची निंदा करतात किंवा ह्या प्रसंगाची पण निंदा करतात. आणि मग काही लोक असे पण असतात, की मग ह्या प्रसंगाचे काही पेंटिंग किंवा चित्र ते बनवत असतात. मग ते भक्त नाही आहेत. असे भौतिक लोक आहेत, पेंटिंग करणं किंवा चित्र काढण्याचं कौशल्य त्यांना आहे आणि ते त्यांच्या त्या चेतनेने असे काही पेंटिंग बनवतात. आणि आपण पाहतो बाजारामध्ये असे बरेच पेंटिंग आपल्याला मिळत असतात, की त्याच्यामध्ये रासलीलेचे पेंटिंग आहे. आणि त्या पेंटिंगमध्ये पण आपल्याला त्या रजोगुणाचं किंवा त्या कामुकतेचं आपल्याला दर्शन होतं. का? कारण त्यांच्या हृदयामध्ये तीच भावना आहे. त्या लीलेला त्यांनी योग्य पद्धतीने समजून घेतलेलंच नसतं योग्य व्यक्तींकडून. आणि बऱ्याच वेळेला असे राधा आणि कृष्णांचे किंवा गोपींचे फोटो पेंटिंग केलेले आपल्याला पाहायला मिळतात बाजारामध्ये. आणि त्याच्यामध्ये ज्या गोपी आहेत, राधा राणी आहेत, त्या अर्धनग्न दाखवल्या जातात किंवा कृष्णांना पण आणि राधा राणीला किंवा गोपींना पण वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीने ते म्हणजे एकत्र आलेले आहेत अशा पद्धतीने त्याच्यामध्ये चित्रित केलेलं असतं. का? कारण त्यांच्या हृदयामध्ये तशी भावना असते आणि ते त्यांच्या त्या प्रस्तुतीकरणामध्ये प्रस्तुत होतं. परंतु प्रभुपाद किंवा प्रभुपादांचे जे गुरु होते भक्तिसिद्धांत महाराज, ते असे गोष्टी पाहून त्यांना फार दुःख व्हायचं. का? कारण ह्या भगवंतांच्या रासलीलेचा ज्या प्रसंग आहे किंवा ही जी लीला ही इतकी दिव्य आहे, परंतु सामान्य लोक त्यांना त्याचं काय करतात, असं विकृतीकरण करतात आणि स्वतःही अपराध करतात भगवंताप्रती, त्या लीलेप्रती. आणि काय करतात, इतरांना पण त्या लीलेसंबंधित गैरसमज निर्माण करतात. परंतु ही लीला कशी दिव्य आहे हे कशावरून आपण समजू शकतो, की सुखदेव गोस्वामी जे वैराग्याचे चिडामणी आहेत. म्हणजे सुखदेव गोस्वामी हे जन्मताच सर्व काही त्यागून वनामध्ये निघून गेले आणि एवढे वैरागी होते की ते आपले वस्त्र पण धारण करत नव्हते. एवढे ते अनासक्त किंवा वैरागी होते. आणि ते सुखदेव गोस्वामी भागवतमच्या चर्चेमध्ये जेव्हा ह्या रासलीलेचं वर्णन करतात, तर ह्या रासलीलेला ते काय म्हणतात, रासनृत्याला काय म्हणतात, ते म्हणतात की दिव्यत्वाचा सर्वोच्च स्तर आहे. आता हे शब्द पण आपल्याला कळणार नाही, दिव्यत्वाचा सर्वोच्च स्तर म्हणजे काय. का? कारण एवढे आपण अज्ञानी आहोत भौतिक जगातले जीव. तर भगवंत दिव्य आहेत, भगवंताचे पार्षद दिव्य आहेत आणि भगवंतांच्या त्यांच्यामध्ये होणाऱ्या लीला पण दिव्य आहेत. तर ह्या दिव्यत्वाचा पण सर्वोच्च स्तर म्हणजे हा रासलीलेचा प्रसंग आहे. आणि कोण म्हणतायत? सुखदेव गोस्वामी म्हणतायत, जे वैराग्याचे प्रमुख वैरागी समुदायातले एक प्रकारे शिरोमणी आहेत. मग हे जर रासलीला एक कामुक पुरुष आणि कामुक स्त्री मधल्या प्रसंगासारखे असते, तर सुखदेव गोस्वामीने त्याचं वर्णन भागवतामध्ये केलं नसतं. परंतु सामान्य लोक त्या पद्धतीने बोलतात. किंवा चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतला होता आणि चैतन्य महाप्रभूंच्या कालावधीमध्ये पण चैतन्य महाप्रभूंना संन्यासांचे शिरोमणी मानलं जात होतं, कारण एवढ्या कडक पद्धतीने संन्यासाचे ते पालन करत होते. चैतन्य महाप्रभूंचे एक पार्षद होते, त्यांचं नाव होतं छोटा हरिदास. हरिदास ठाकूर जे 192 माळा करत होते ते नाहीत, दुसरे एक हरिदास होते, त्यांना नाव छोटा हरिदास असं दिलं होतं. मग जे बडा हरिदास म्हणजे ते
हरिदास ठाकूरजी 192 माळा करतात आणि दुसरे एक होते हरिदास, त्यांना छोटा हरिदास म्हणलं जातं. मग एकदा काय होतं, हे छोटा हरिदास एका स्त्रीकडे आकर्षित होतात. वैरागी आहेत, चैतन्य महाप्रभूंच्या सोबत असतात, आकर्षित होतात. म्हणजे एकदा भिक्षा मागायला गेलेलं असताना एका स्त्रीला पाहून नुसतं त्यांच्या हृदयामध्ये थोडं आकर्षण निर्माण होतं आणि पुन्हा ते लगेच स्वतःला सावरून परत येतात. परंतु चैतन्य महाप्रभूंना हे जाणीव होते किंवा चैतन्य महाप्रभू समजतात, कारण हृदयामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्माच्या रूपात वास करत आहेत. आणि चैतन्य महाप्रभू एवढे कडक होते ह्या बाबतीत की लगेच हरिदास ठाकूर, जे छोटा हरिदास होते, त्यांना काय करतात, त्यांचा त्याग करतात. तू आता पुन्हा माझ्याकडे यायचं नाही किंवा मला भेटायचं नाही असं म्हणून त्याला त्याग करतात. एवढे कडक असणारे चैतन्य महाप्रभू, ते चैतन्य महाप्रभू पण ह्या भगवान श्रीकृष्णाने गोपींच्या मधल्या ज्या प्रेमाचं आदान प्रदान आहे रासलीलेमध्ये, त्या लीलेला काय म्हणतात, ते म्हणतात आध्यात्मिक भावाचे सर्वोच्च स्वरूप आहे. म्हणजे रासलीला म्हणजे काय, आध्यात्मिक भावाचे सर्वोच्च स्वरूप आहे. आणि असं म्हणून ह्या भगवंतांच्या आणि गोपींमधले जे प्रेमाचं आदान प्रदान रासलीलेमध्ये झालेलं आहे, त्याची आराधना करतात चैतन्य महाप्रभू. का? कारण हे भौतिक स्त्री पुरुष मधल्या प्रेमाचं किंवा कामाच्या आदान प्रदानासारखं नाहीये. हे दिव्य आध्यात्मिक स्वरूपाचं सर्वोच्च स्तर आहे. आणि म्हणून आपण याला तशा दृष्टिकोनातून पाहिलं नको पाहिजे. किंवा रूप गोस्वामी आहेत, सनातन गोस्वामी आहेत, किंवा रघुनाथ दास गोस्वामी आहेत. तर हे षड गोस्वामींपैकी आपले जे गोस्वामी होते हे किती धनाढ्य कुटुंबातले होते. रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी तर राजा नवाब हुसेनच्या राज्यामध्ये प्रधानमंत्री आणि अर्थमंत्री होते. राजाप्रमाणेच ते शक्तिशाली आणि धनवान पण होते. रघुनाथ दास गोस्वामी पण फार मोठ्या जमीनदाराचे पुत्र होते. पण ते हे सर्व त्यागून वृंदावनमध्ये येतात आणि एकदम कुपीन घालून, छोटंसं एक अधोवस्त्र घालून ते वृंदावनमध्ये एका संन्यासाप्रमाणे, वैरागीप्रमाणे वास्तव्य करू लागतात. वेगवेगळ्या झाडाखाली ते रोज वास्तव्य करत असतात. आणि भक्षण काय करतात, भिक्षा मागून जे काही थोडं बहुत मिळत आहे ते भक्षण करत आहेत. रघुनाथ दास गोस्वामी तर 3 दिवसातून एकदा फक्त एक ड्रोन छास म्हणजे ताक पित होते. एवढे वैरागी होते. रघुनाथ दास गोस्वामींची ते जेव्हा घरी होते तर त्यांचा विवाह त्यांच्या आईवडिलांनी करून दिला. तर त्यांची पत्नी म्हणलेलं इतकी सुंदर होती की इंद्रलोक किंवा स्वर्गलोकातल्या अप्सरांप्रमाणे त्यांची पत्नी होती. पण त्या सुंदर पत्नीचा पण ते त्याग करून एकदम वैरागी जीवन जगण्यासाठी वृंदावनमध्ये आले. मग असे रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी किंवा रघुनाथ दास गोस्वामी एवढे वैरागी होते. ते पण आपल्या ग्रंथामध्ये या रासलीलेचं गुणगान करतात किंवा रासलीलेचं पूजन करतात, आराधना करतात. मग असं कसं असू शकतं की पूर्ण वैरागीचं जीवन त्यांनी धारण केलेलं आहे, सर्व काही भौतिक इंद्रिय तृप्तीला त्यागलेलं आहे, आणि ते येऊन भगवान श्रीकृष्णाने गोपींच्या ह्या रासलीलेचं वर्णन आनंदाने श्रवण करत आहेत, त्याचं गुणगान करत आहेत, त्याची पूजा करत आहेत. का बरं? कारण त्यांना माहित होतं की हे साधारण कार्य नाहीये, हे फार दिव्य कार्य आहे. आणि भगवंत आणि भगवंताच्या भक्ताच्या मधलं जे प्रेमाचं आदान प्रदान असतं, त्या प्रेमाच्या आदान प्रदानाचा हा सर्वोच्च स्तर आहे, हे त्यांना माहित होतं. आणि म्हणून हे सर्व काय करत होते, ह्या सर्व ह्या लीलेचं पूजन करत होते. पण तो भौतिक लोक ह्या पद्धतीने बोलत असतात. मग आपण भक्तांनी समजून घेतलं पाहिजे की रासलीला जी आहे शरद पौर्णिमेच्या निमित्ताने झालेली, ती किती दिव्य आहे. परंतु ह्या लीलेला चांगल्या पद्धतीने समजून घेणं एवढं सोपं नाहीये. भक्ती मार्गामध्ये जर आपल्याला भगवंतांच्या लीला समजून घ्यायची असेल तर आपल्या काय असलं पाहिजे, आपण जी काही भक्तीची कार्य करत आहोत किंवा जी काही सेवा करत आहोत, ती सेवा आपण जेवढ्या निस्वार्थ भावनेतून करतो तेवढ्या प्रमाणात आपण भगवंताची लीला समजू शकतो. अन्यथा आपण भगवंताची लीला समजू शकत नाही. मग ही रासलीला तर फारच लांबची गोष्ट राहिली. मग आपण भक्ती करत असताना जरी आपण भक्ती करत आहोत तरी, म्हणजे भक्तीची कार्य जप करालोय किंवा आणखीन वेगवेगळे काही साधना करत आहोत, वाचन अध्ययन करत आहोत, परंतु आपल्या हृदयामध्ये अजून, हृदयाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यामध्ये अजून काही ना काही भौतिक इच्छा आहेत. आणि जोपर्यंत ह्या भौतिक इच्छा पूर्णतः नष्ट होत नाहीत तोपर्यंत आपण भगवंताच्या ह्या लीलेमध्ये प्रवेश करूच शकत नाही. आणि जितक्या प्रमाणात आपण त्या भौतिक इच्छांना त्यागतो तेवढ्या प्रमाणातच आपल्याला त्या लीलेमध्ये प्रवेश मिळणार किंवा त्या लीलांचा आपण साक्षात्कार करू शकतो. अशा ह्या लीला आहेत. मग नास्तिक लोक आणि जे सकाम कर्मी जे धार्मिक लोक आहेत त्यांची तर फार लांबची गोष्ट राहिली.
भक्तच आपण अजून जाणू शकत नाही भगवंताच्या लीलाला, मग नास्तिक लोक काय जाणणार? किंवा सकाम भावनेतून देवी देवतांची किंवा इतर काही धार्मिक अनुष्ठान करणारे लोक आहेत ते काय जाणणार? त्यांची योग्यताच नाही हे जाणण्याची. आणि त्यामुळे ह्या लीलेनं ते अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने बोलत असतात. परंतु आपण हळूहळू ह्या लीलेंना थोडं समजण्याचा प्रयत्न करू शकतो. का? कारण आपण आता साधना करत आहोत आणि सुरुवातीला आपल्यामध्ये काही भौतिक इंद्रिय भोगाची किंवा काही स्वार्थ साधण्याची इच्छा असते भक्ती करत असताना पण. परंतु त्याच्यामधनं पण आपण हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत. मग भगवंताच्या कृपेने आपण ह्या गोष्टी थोड्या जाणण्याचा साठी सक्षम किंवा पात्र पण बनू शकतो. परंतु त्याच्यासाठी पण प्रभुपाद किंवा आचार्य म्हणतात, की याच्यासाठी आपण पात्र आणखीन एक काही 2-3 गोष्टी त्याच्यासाठी पात्रता आहेत. त्या म्हणजे काय? की एक तर आपण भक्तीची कार्य करत असताना, सेवा करत असताना पूर्णतः निस्वार्थ भावनेतून ते केली पाहिजे. दुसरी म्हणजे जे आपण हरिनाम जप करत आहोत, तो हरिनाम आपण जेवढ्या प्रमाणात अपराधरहित करू, तेवढ्या प्रमाणात आपल्याला भगवंताची लीला समजू शकतात. आत्ता आपला हरिनाम फार अपराधयुक्त होत आहे. अपराधयुक्त म्हणजे हरिनाम करत आहोत, त्याच्यात ध्यानपूर्वक आपण जप नाही करत किंवा जप करत असताना आपण वैष्णवांची निंदा करत आहोत, इतरांचे दोष पाहत आहोत किंवा भौतिक इच्छा ठेवून आणि जप करत आहोत. हे सर्व हरिनाम अपराध आहेत. आणि ते अपराधरहित जेव्हा आपण जप करू, तेव्हा आपण ह्या लीला समजू शकतो. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे काय? की आपण भक्तांच्या समुदायामध्ये दास दासानुदास या भावनेपर्यंत जेव्हापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत तरी पण आपण लीला समजू शकत नाही. मग भक्तांच्या समुदायामध्ये पण आपण सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहोत, म्हणजे बाकीचे भक्त माझ्यापेक्षा कनिष्ठ आहेत, मी एवढी साधना करतो, मी एवढ्या दिवसापासून भक्तीमध्ये आहे, असा जर भाव असेल आपल्यामध्ये, तर तरी पण आपण भगवंताची लीला जाणू शकणार नाही, समजू शकणार नाही. तर भगवंताच्या भक्तांच्यामध्ये कोणता भाव आला पाहिजे? दास दासानुदास, की मी भगवंतांच्या भक्तांच्या दासांचा दास आहे. आणि दास आहे नाही, ते पण मी बनण्याचा प्रयत्न करत आहे. एवढा मी तुच्छ आणि निम्न आहे. मग ही भावना जेव्हा आपल्यामध्ये येते, जेव्हा आपण अपराधरहित हरिनाम घेऊ लागतो, जेव्हा आपण स्वार्थरहित भगवंताची भक्तिमय कार्य करू लागतो, सेवा करू लागतो, तेव्हा मग थोडं आपण भगवंताच्या लीलेला यथार्थ रूपात समजू शकतो. मग हे रासलीलेचं स्पष्टीकरण आचार्य सांगतात. मग आपण चर्चा बघूया 5-10 मिनिटात, 10-15 मिनिटात अजून जेवढी करता येईल तेवढी करू. ज्यादा डिटेलमध्ये जाणार नाही, कारण आपली योग्यता नाही, माझी तर सांगण्याची योग्यता नाही आणि श्रवण करण्याची पण नाही आहे. परंतु आपण थोडं जे आपले काही वरिष्ठ भक्तांनी थोडक्यात जे काही चर्चा केलेली आहे, तीच आपण थोडी चर्चा करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपल्याला थोडं ह्या लीला समजण्याचा प्रयत्न करू. तर म्हणलेलं आहे की वृंदावनमधल्या ज्या तरुण गोपी होत्या, तर त्या भगवान श्रीकृष्णांनाच मनोमन आपला पती म्हणून स्वीकारत होत्या. आणि ह्या शरद पौर्णिमेच्या रासलीलेच्या प्रसंगाच्या अगोदरच त्यांनी एकदा काय केलं होतं, पूर्ण 1 महिना, म्हणजे जेव्हा ही रासलीला त्याच्या काही कालावधीच्या अगोदर, म्हणजे 1-2 वर्षा अगोदर केली असतील, तर कार्तिक महिना झाल्यानंतर जो मार्गशीर्ष महिना येतो, तर त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण 1 महिना ह्या गोपींनी काय केलं होतं, कात्यायनी व्रत केलं होतं. कात्यायनी व्रत म्हणजे काय? की वृंदावनमध्ये एक विग्रह आहे, त्या विग्रहाचं नाव आहे कात्यायनी देवी. मग ह्या दुर्गा माता किंवा पार्वती मातांचे विग्रह आहे. मग ह्या गोपींनी त्यांची पूजा अर्चना पूर्ण 1 महिना केली होती आणि त्याला कात्यायनी व्रत म्हणतात. मग ती पूजा किंवा व्रत कसं केलं होते, तर या गोपी काय करायच्या, रोज सकाळी उठून भल्या पहाटे उठून 4 वाजताच त्या यमुनेमध्ये जायच्या. आणि आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये वृंदावन किंवा उत्तर भारतामध्ये फार थंडी असते, तर तशा वेळेला ते 4 वाजताच जाऊन यमुनेमध्ये स्नान करायच्या आणि स्नान करून त्या भिजलेल्या शरीरामध्ये कपड्यामध्येच त्या कात्यायनीच्या देवीच्या मंदिरासमोर यायच्या. कारण ते मंदिर अजूनही आहे यमुना काठी वृंदावनमध्ये. तर त्या मंदिरामध्ये त्या यायच्या आणि कात्यायनी देवीची पूजा करायच्या आणि जसं अगरबत्ती आहे, वेगवेगळ्या काही वस्तू आहेत ते कात्यायनी देवीला अर्पण करायच्या. आणि त्यानंतर त्या तांदूळ आणि मुगाची डाळ आणि त्याच्यामध्ये हळद टाकून खिचडी बनवायच्या. त्यात मीठ किंवा बाकी काही नाही, फक्त तांदूळ, हळद आणि थोडं मुगाची डाळ आणि अशी खिचडी बनवायची. आणि ती खिचडी कात्यायनी देवीला अर्पण करून भोग लावून ते खिचडीच फक्त ते ग्रहण करायच्या. आणि अशा पद्धतीने त्याने 1 महिना व्रत केलं.
आणि त्या व्रताचा त्यांचा उद्देश काय होता की कृष्णच आम्हाला पती म्हणून प्राप्त व्हावेत. मग त्यांचा हा भाव जाणून भगवंत मग पुढे चीरहरण लीला पण करतात, कारण गोपींची इच्छा होती भगवंत मला पती म्हणून प्राप्त व्हावेत. मग कृष्ण काय करतात, गोपींचं यमुना किनारी चीरहरण जो घाट आहे त्या ठिकाणी एका झाडावर बसून त्या गोपींचे वस्त्रहरण करतात. आणि मग त्याच्यानंतर मग आता गोपींची आणखीन इच्छा पूर्ण करायची आहे म्हणून ते काय करतात, मग आजचा जो शरद पौर्णिमेचा दिवस आहे त्या दिवशी या रासलीलेचं नियोजन किंवा म्हणजे रासलीला करण्यासाठी ठरवतात. मग आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की पूर्ण वर्षभरामध्ये शरद पौर्णिमाची जी रात्र असते ती सर्वात सुंदर असते, शास्त्रामध्ये वर्णन आहे. मग बाकी वेगळे ऋतू आहेत, वेगळ्या पद्धतीने पौर्णिमा येतात, वेगळे आणखीन रात्र दिवस आहेत, परंतु जी शरद पौर्णिमेची रात्र आहे ती सर्वात सुंदर आणि रमणीय रात्र असते असं सांगितलेलं आहे. मग ही जेव्हा शरद पौर्णिमेची रात्र आली तर भगवंताने विचार केला की या शरद पौर्णिमेचं सौंदर्य पाहून पूर्ण चंद्र आकाशामध्ये आहे, त्याचा प्रकाश सर्व बाजूने विखुरलेला आहे आणि वृंदावनमध्ये आणखीनच ज्यादा सुंदरता प्रकट झालेली आहे त्याच्यामुळे. आणि वनांमध्ये त्या वेळेला फार सुंदर अशी फुलं उमलून आलेली आहेत, त्या फुलांचा सुगंध मंद वारा सर्व दिशाने प्रवाहित घेऊन म्हणजे वारा त्या सुगंधाला प्रवाहित करत आहे आणि त्याच्यामुळे फारच सुंदर वातावरण त्या शरद पौर्णिमेच्या रात्री निर्माण झालं होतं. मग त्या दिवशी कृष्ण विचार करतात की आज आपण काय करायचं, ह्या गोपींची इच्छा पूर्ण करायची, त्यांना आपला जी भेट आहे ती भेट घडवून द्यायची. आणि मग कृष्ण काय करतात की मग यमुनेच्या काठीस बन्सी वट नावाचा एक वट आहे, अजूनही तो वट आहे. तर यमुनेच्या काठी वृंदावनमध्ये तो वट आहे. आपण वृंदावन यात्रेला गेलो त्या ठिकाणी गेलो नाही. आता पुढच्या वर्षी किंवा पुन्हा आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपण जे मागच्या वेळेला पाहिले नाहीत असे बरेच ठिकाण आपण पाहू. तर चीरहरण घाट किंवा बन्सीवट, कात्यायनी देवी मंदिर हे आपण पहिल्या यात्रेमध्ये गेलो तेव्हा पाहिलं नाहीत, कारण ते इतर भागामध्ये आहेत. तर पुढच्या वेळेला आपण गेल्यानंतर ह्या गोष्टी पाहू. तर त्या बन्सीवटाच्या खाली भगवंत येतात आणि येऊन काय करतात, आपली जी बासुरी आहे ती बासुरी वादन करू लागतात. आणि आचार्य सांगतात की भगवंत जे बासुरी वाजवत आहेत त्या बासुरी वाजवण्याचं वर्णन पण आचार्यांनी फार सुंदर केलेलं आहे. कारण बासुरी वाजवण्यासाठी काय केलं जातं की सर्वात पहिला बासुरी जी असते ती आपल्या जे वाजवणार असतो तो आपल्या ओठावर ठेवतो आणि ओठावर ठेवून काय करतो, त्या बासुरीचे मुख्य एक खोल असतं किंवा छिद्र असतं आणि त्याच्यानंतर बाकीचे छिद्र बाजूला असतात. तर बाकीच्या छिद्रावर तो व्यक्ती हात ठेवतो, बोटं ठेवतो आणि मुख्य छिद्रातून त्या बासुरीमध्ये फुंकतो आणि त्या बाकीच्या छिद्रावर बोटं फिरवल्यानंतर मग वेगळा ध्वनी निर्माण होत असतो. मग कृष्ण काय करतात, आपली बासुरी आपल्या ओठावर ठेवतात. फार सुंदर ओठ आहेत कृष्णांचे, बिंब फलांसारखे. बिंब फल असतं हे फार लाल भडक असतं आणि कृष्णांचे ओठ पण तसेच एकदम लाल भडक आहेत, फार सुंदर आहेत. आणि या सुंदर ओठावर भगवान काय करतात, आपली बासुरी ठेवतात आणि ते जे छिद्र आहे बासुरीचे त्या बासुरीच्या छिद्रामध्ये फुकू लागतात ध्वनी उत्पन्न करण्यासाठी. आणि आचार्य सांगतात की कृष्ण जेव्हा ते फुकत आहेत तर ती फक्त वायू नव्हता भगवंताच्या मुखातून आलेला, तर त्या वायूच्या स्वरूपात काय होतं, भगवान श्रीकृष्णाच्या हृदयामधील गोपींच्या प्रती असणारं प्रेम त्या वायूच्या रूपात प्रकट होत होतं. कारण गोपी भगवंतावर फार प्रेम करतात आणि भगवंत प्रेमाचे भुकवलेले आहेत आणि जो जेवढ्या तीव्रतेने त्यांच्यावर प्रेम करतो तेवढ्याच तीव्रतेने किंबहुना त्याच्यापेक्षा ज्यादा तीव्रतेने भगवंत त्याच्यावर प्रेम करतात. आणि गोपींचं प्रेम भगवंतांना माहीत होतं आणि त्या गोपींच्या प्रती मग भगवंताच्या हृदयामध्ये त्यांच्यापेक्षाही ज्यादा प्रेम होतं आणि ते प्रेम मग आता या बासुरीच्या छिद्रामध्ये त्या वायूच्या रूपामध्ये फुंकण्याच्या रूपामध्ये भगवंत प्रविष्ट करत आहेत. आणि मग ते जे प्रेम आहे आता ध्वनीचं रूप धारण करून पूर्ण वृंदावनमध्ये प्रवाहित होत आहे. का, कारण जेव्हा भगवंत त्या बासुरीमध्ये फुंकट आहेत आणि त्या छिद्रावर बोटे फिरवत आहेत तर फार सुंदर असा ध्वनी उत्पन्न होत आहे आणि तो ध्वनी साधारण नाही आहे, तो दिव्य ध्वनी आहे भगवंताच्या धामातून उत्पन्न झालेला. जेव्हा ब्रह्माजी प्रकट झाले, कमळावर प्रकट झाले होते, तर त्या कमळावर जेव्हा ब्रह्माजी प्रकट झाल्यानंतर त्यावेळेला अजून काहीच सृष्टी नव्हती, पूर्णतः अंधाकार होता. तेव्हा ब्रह्माजींच्या हृदयामध्ये भगवंतांनी 4 वेदाची स्थापना केली. भागवतामध्ये असं सांगितलेलं आहे. मग ती वेदाची स्थापना कशी केली भगवंतांनी,
तर सांगितलेलं की भगवंताने आपली बासुरी वाजवली आणि त्या बासुरीच्या ध्वनीच्या द्वारे भगवंताने ब्रह्माजींच्या हृदयामध्ये चारी वेद किंवा सर्व वैदिक ज्ञान स्थापित केलं. ही भगवंताच्या बासुरीची शक्ती आहे. का? कारण भगवंतांना कोणतेही कार्य करण्यासाठी आपला हात पैर आपण हलवण्याची आवश्यकता नाही. फक्त भगवंत बासुरी वाजवून ते कार्य करू शकतात. असुरांचा वध पण ते तसं करू शकतात, परंतु भगवंत थोडं भक्तांना आनंद देण्यासाठी थोडं मारामारी किंवा युद्ध पण करतात. परंतु भगवंत जर इच्छा असेल तर बासुरी वाजवून पण हे सर्व करू शकतात. तर तसंच भगवंतांनी ह्या ठिकाणी बासुरी वाजवली म्हणजे ओबेस कनेक्ट. हरे कृष्णा. हां, थोडं माफ करा, मध्येच लाईट गेली आता, त्यामुळे जर आपण आपला व्हिडिओ थांबला, परंतु आता पुन्हा लाईट आलेली. तर ठीक आहे, आपण पुन्हा चर्चा पुढे सुरू करू. तर भगवंताने ती जी ध्वनी होती ती ध्वनी तशा पद्धतीने प्रवाहित केली आणि ती ध्वनी मग वृंदावनमध्ये प्रवाहित होत जे गोपी आहेत त्या गोपींच्या घरामध्ये प्रवेश करते आणि गोपींच्या कानामध्ये प्रवेश करते. मग सांगितलेलं शास्त्रामध्ये किंवा आचार्यांनी की ती जी ध्वनी आहे ती बाकी कोणाला ऐकू जात नाही. वृंदावनमध्ये जे गोपसखा आहेत किंवा वयस्कर गोप आहेत, गोपी आहेत, त्या कोणाला ऐकू जात नाही. फक्त ती ध्वनी गोपींसाठी भगवंतांनी प्रकट केली होती. भगवंताचं कौशल्य काय पहा, है ना. का? कारण ती जी ध्वनी आहे फक्त गोपींना आवाहन करण्यासाठी होती आणि त्यामुळे ज्या तरुण गोपी आहेत जे भगवंतावर माधुर्य भावामध्ये प्रेम करतात त्यांच्या कानामध्येच तेवढी ती ध्वनी जाते. आणि ती ध्वनी असं नाही की सर्व गोपींना समान रूपामध्ये ऐकू येत आहे. भगवंत एकच वाजवत आहेत इथं, म्हणजे एकच भगवंत वाजवत आहेत, परंतु ज्या असंख्य गोपी होत्या त्या प्रत्येक गोपींच्या कानामध्ये वेगवेगळ्या धूनमध्ये ती ध्वनी जात आहे आणि प्रत्येक गोपीला वाटत आहे की कृष्ण माझ्यासाठीच ती ध्वनी वाजवत आहेत आणि त्या ध्वनीच्या द्वारे मला ते आवाहन करत आहेत, बोलवत आहेत. आणि काय होतं मग भागवतमध्ये एका तात्पर्यामध्ये आचार्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर नावाचे एक आपले आचार्य दिले आहेत. ते म्हणतात की जेव्हा तो ध्वनी गोपींच्या कानातून त्यांच्या हृदयामध्ये प्रवेश केला तर त्या गोपींच्या हृदयामधील काही गोष्टी त्या ध्वनीने चोरल्या. एक काव्यात्मक बोललेला आहे. चोरल्या म्हणजे काय की ज्या स्त्रिया असतात ते साधारणतः त्यांचं धन काय असतं, स्त्रियांचं धन काय असतं सांगितलेलं आहे. स्त्रियांचं सर्वात पहिलं धन असतं ते म्हणजे लज्जा. कारण जेवढ्या स्त्रिया लज्जित म्हणजे लज्जा त्यांच्यामध्ये असते तेवढं त्यांना मान सन्मान मिळत असतो स्त्रियांना. आणि त्या लज्जामुळेच ते काय असतात समाजामध्ये इकडे तिकडे जाण्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी करण्यासाठी किंवा इतर काही गोष्टी करण्यासाठी त्या भयभीत होत असतात, संयम ठेवत असतात स्वतःवर, है ना. आणि त्या लज्जेमुळेच ती वेग बुद्धीने वागत असतात. परंतु इथं सांगितलेलं आहे की जेव्हा ती ध्वनी गोपींच्या हृदयामध्ये प्रवेश करते तर गोपींच्या हृदयातील जी लज्जा आहे, संयम आहे, समाजाचं जे भय आहे, विवेक बुद्धी आहे, हे सर्व काही ती ध्वनी काय करते त्यांच्या हृदयातून चोरून नेते आणि ते भगवंताच्या स्वाधीन करते. काव्यात्मक बोललेलं आहे. म्हणजेच काय की त्या गोपींना आता समाजाची लज्जा, भय किंवा संयम, त्यांच्यात स्वतःवर संयम काही राहिला नाही. ती ध्वनी ऐकल्यानंतर त्या पूर्णतः असंयमित झाल्या. त्यांनी लज्जा त्यागली, त्यांनी समाजाचं भय त्यागलं आणि लगेच त्या काय होतात भगवंतांना भेटण्यासाठी निघू लागतात. ही गोपींची समर्पण भावना आहे. मग या गोपी काय होत्या, काही गोपी तरुण होत्या, काही गोपी विवाहित होत्या आणि प्रत्येकजण आपल्या घरातले वेगवेगळे कार्य करत होते. काही गोपी गायींच्या दूध काढत होत्या तर त्यांनी ते दूध काढणं तिथं सोडलं. काही गोपी चुलीवर काही स्वयंपाक बनवत होत्या तर ते स्वयंपाक बनवून पण त्यांनी तिथंच सोडलं. काही गोपी ज्या विवाहित होत्या, नवीन नवीन विवाहित झालेल्या, त्या आपल्या पतीच्या सेवा करत होत्या, त्या सेवा पण तिथंच ते टाकल्या. का? कारण त्यांची लज्जा आता ते भगवंतांनी चोरून घेतलेली लज्जा ते म्हणजे त्यांची नष्ट झालेली आहे. त्यांना भय पण राहिलेलं नाहीये, संयम राहिलेला नाही. आणि मग काही गोपींची छोटी छोटी मुलं होती, त्या मुलांना ते दूध पाजत होते तर ते दूध पाजणं पण त्यांनी सोडून दिलं. काही गोपी झोपलेल्या होत्या तर त्या ध्वनीला ऐकून लगेच त्या जाग्या झाल्या. काही गोपी स्नान करत होत्या अंगाला द्रव्य लावून तर त्यांनी स्नान ते मद्याचंच त्यागलं. काही गोप्या आपल्या शृंगार करत होत्या तर शृंगार करत असताना एखाद्या गोपीने आपल्या एका डोळ्यामध्ये काजळ लावलेला आहे, दुसऱ्या डोळ्यामध्ये अजून लावलं नाही तर तसंच ते काही सोडून पोहू लागल्या. काही गोपी वस्त्र धारण करत होत्या, अलंकार धारण करत होत्या तर त्या गडबडीमध्ये
काही गोपींनी काय केलं, की जे वस्त्र आहे त्याचा खालचा भाग आहे तो वर घातला आणि वरचा भाग खाली घातला. आता त्यांचं वस्त्र ते घालणं कसं दिसत असेल माहीत नाही, पण तो वर्णन आहे असं. आणि काही गोपींनी अलंकार पण थोडे घातले, थोडे घातलेच नाहीत. एकाच कानात कुंडल घातलेला आहे किंवा अ, एकाच पायामध्ये पैंजण घातलेलं, दुसऱ्या पायामध्ये घातलंच नाही. अशा स्थितीमध्ये त्या गोपीत पोहू लागल्या भगवंतांना भेटण्यासाठी. मग काही लोकांना जे तथाकथित नैतिक मूल्यांची शिकवण देणारे किंवा नैतिक मूल्यांबद्दल बोलणारे लोक आहेत ते म्हणतील, बघा त्यामुळेच आपण म्हणतो की ह्या लीला फार चुकीच्या आहेत किंवा कृष्ण फार त्याच्यामुळे ते कृष्णांची किंवा रासलीलेची निंदा करतात. का? कारण अशा पद्धतीने गोपी सर्व काही आपल्या जिम्मेदारी त्यागून निघाल्या. हे किती चुकीचं आहे. परंतु ते कोणासाठी निघाल्या हे आपण पाहिलं पाहिजे. कृष्ण म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम ताम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मग कृष्ण स्वतः सांगत आहेत भगवद्गीतेच्या शेवटच्या अध्यायामध्ये की सर्व तुमच्या भौतिक धर्माचा तुम्ही त्याग करा आणि मला शरण या आणि मी तुमचा उद्धार करेन. तुम्ही भयभीत होऊ नका. आणि हा सर्वोच्च धर्म आहे भगवंतांना शरण जाणं. आणि बाकी हे जे शारीरिक स्तराचे धर्म आहेत, म्हणजे कुटुंब धर्म असेल, पत्नी धर्म असेल, आईचा धर्म असेल किंवा आणखीन काही कुटुंब धर्म असेल, समाज धर्म असेल, हे सगळे ह्या शरीराशी संबंधित आहेत, तात्कालिक आहेत. आणि ते त्यागून भगवंतांना शरण जाणं हे भक्तीचं सर्वात मोठं लक्षण आहे. मग भौतिक लोकाला ते किती पण चुकीचं वाटू दे, त्याच्याबद्दल गोपींना काही लेणं देणं नाहीये. आणि म्हणून तर गोपींना सर्वोच्च भक्त मानलं जातं. मग त्याने आपल्या छोट्या मुलाला दूध पाजून पण सोडून दिलं आणि ते गेल्या. काही जण म्हणतील मुलांना सोडून जाणं किती मोठा म्हणजे काय म्हणतात अधर्म आहे, चुकीचं कार्य आहे. बरोबर आहे, तुम्ही भौतिक आनंदासाठी जर मुलाला त्यागून जात असाल तर तो फार मोठा अधर्म आहे. पण तो भगवंताच्या सेवेसाठी, भगवंताच्या प्रसन्नेसाठी जर तुम्ही जात असाल तर तो सर्वात मोठा धर्म आहे. जसं एक आपले आचार्य होऊन गेलेले आहेत, त्यांचं नाव आहे श्रीधर गोस्वामी. तर हे श्रीधर गोस्वामीच्या बद्दल सांगितलं जातं की त्यांचा विवाह झाला होता आणि त्यांची पत्नी होती आणि त्या पत्नी गर्भवती होत्या आणि त्यांना मूल होणार होतं. मग काय होतं, एक दिवस त्यांच्या पत्नी म्हणजे म्हणजे ते मुलांना जन्म देतात आणि मुलाला जन्म देताना त्या ठिकाणी कोणीच नव्हते. श्रीधर गोस्वामी, त्यांची पत्नी आणि एक झोपडीमध्ये ते राहत होते तेवढेच होते. आणि त्या ठिकाणी त्यांची पत्नी मुलाला जन्म देते आणि मुलाला जन्म दिले त्या पत्नीला त्या प्रसूती वेदनेमुळे मृत्यू होतो त्या पत्नीचा. आणि श्रीधर गोस्वामी तर पूर्णतः वैरागी होते, भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन असत होते आणि त्यांना ग्रह त्यागून जायचं होतं, परंतु पत्नी आता आहे, पत्नीचे गर्भवती आहे म्हणून ते थांबले होते. पण आता शेवटी पत्नी मेल्या किंवा देहत्याग झाला, परंतु आता छोटासा बालक नुकताच जन्मलेला आहे. मग ते विचार करतात ह्याच्यासाठी मला सांभाळावं लागेल, याचं पालनपोषण करण्यासाठी. असं पत्नी श्रीधर गोस्वामीच्या मनामध्ये विचार येतो आणि ते ठरवतात की ठीक आहे, अजून आता थांबायला लागेल. तेवढ्यात काय होतं की त्या झोपडीमध्ये अचानक एक पाल असते आणि त्या पालेचं थोडंच नुकतंच जन्मलेलं एक पिल्लू खाली पडतं. पालीचं छोटंसं पिल्लू आहे. म्हणजे कसं जन्मतं, कोणा त्या अंडी असतात का असंच जन्मतात आपल्याला काय माहीत नाही, पण तो छोटंसं एक पालीचं पिल्लू नुकतंच जन्मलेलं त्या झोपडीतून वरून खाली पडतं जमिनीवर. आणि श्रीधर गोस्वामीचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि छोटंसं पिल्लू जे पालीचं आहे नुकतंच जन्मलेलं, तर श्रीधर गोस्वामी लगेच काळजी वाटते त्याची पण, की आता ते आईच्या पासून खाली पडलेलं त्याला कसं आता ते जगणार, असं त्या पालीच्या पिल्ल्याबद्दल ते विचार करत असतात. तेवढ्यात काय होतं की एक छोटासा जो काही पतंग किंवा किडा असतो हवेत उडणारा, जे पाल खात असते नेहमी, तो किडा उडत उडत त्या छोट्याच्या पालीच्या जवळ येतो आणि ते छोटंसं पिल्लू आहे पालेचं नुकतंच जन्मलेलं, ते लगेच काय करतं, तसं जसं किडा जवळ येतं लगेच आपलं जीभ बाहेर काढतं आणि त्या किड्याला पकडून खातं. आणि हे पाहिल्या लगेच श्रीधर गोस्वामीच्या बुद्धीमध्ये किंवा विचारांमध्ये प्रकाश पडतो आणि ते विचार करतात की नाही, आपण कोणाचे पालन करते नाही आहोत, सर्वांचे पालन करता किंवा पोषण करता भगवंतच आहेत. जर या छोट्याच्या पालीचं जे पोषण भगवंत लगेच जन्मल्या अशा पद्धतीने करतात, ते छोटासा कीटक बघा कसा आला तिथं, भगवंताने त्याचं नियोजन केलं त्याच्या खाद्याचं. कारण भगवंत सर्व जीवांना जन्म देत आहेत, तर त्यांच्या खाण्यापिण्याची पण व्यवस्था भगवंत करत आहेत. तसंच श्रीधर गोस्वामी विचार करतात की ठीक आहे, मी निघून गेलो तर भगवंताने ह्या मुलाला जन्म दिलेला आहे आणि त्याची काळजी भगवंतच घेतील.
आणि असं म्हणून श्रीधर गोस्वामी आपल्या मेलेल्या पत्नीचा ध्येय तिथंच सोडून, आपल्या छोट्याच्या बालकाला नुकत्याच जन्मलेल्या बालकाला तिथंच सोडून लगेच वनामध्ये निघून जातात संन्यास घेण्यासाठी. आणि जाऊन ते संन्यास घेतात. त्यांना माहित नाही आता बाल आपलं मुलगा काय झालेला आहे, काहीच माहित नाही. परंतु भगवान सगळ्यांची काळजी घेतात. आणि पुन्हा जवळजवळ 25 वर्षानंतर पुन्हा त्याच गावात येतात म्हणे श्रीधर गोस्वामी. आणि आल्यानंतर त्यांना कळतं की ह्या गावात एक तरुण मुलगा आहे आणि तो फार मोठा भगवंताचा भक्त झालेला आहे. आणि गावकरी लोकांना तो शास्त्रांचं ज्ञान किंवा प्रवचन देणं, भक्तीचं कार्य करणे हे करत असतो. आणि तो मुलगा कोण होता? जेव्हा श्रीधर गोस्वामी गावातल्या लोकांना विचारतात, कारण श्रीधर गोस्वामी आता जवळजवळ 25 वर्षानंतर आले होते आणि गावचे लोक पण त्यांना ओळखत नव्हते आता, कारण त्यांचा पूर्ण चेहरापट्टी किंवा पेहराव त्यांनी बदलला होता. तर हा मुलगा कोण आहे असं श्रीधर गोस्वामी म्हणतात. तर गावातले लोक म्हणतात की आमच्या गावामध्ये एक व्यक्ती होता, तो फार असा वैरागी होता आणि त्याच्या पत्नीच्या काय झाला, ह्या मुलाला जन्म देण्याच्याच वेळेला देहत्याग झाला आणि त्यावेळेला तो व्यक्ती निघून गेला. आणि आम्ही पाहिलं नंतर की ती पत्नीचा देह तिथं पडला होता आणि तो छोटासा बालक तिथं पडला होता. मग आम्ही काय केलं, नंतर त्या पत्नीच्या देहाला अंत्यसंस्कार केला आणि या बालकाला आमच्या गावामध्ये असणाऱ्या गुरुकुलमध्ये आम्ही काय केलं, त्या गुरूंच्या स्वाधीन केलं आणि त्यांच्या देखरेखीखाली याची पोषण झालेलं आहे, पालन पोषण झालेलं आहे. आणि पुढे जाऊन तोच हा फार श्रेष्ठ भक्त किंवा ज्ञान देणारा ज्ञानी बनलेला आहे. मग तेव्हा श्रीधर गोस्वामींना कळतं का, म्हणजे त्यांना पहिला विश्वास होताच की भगवान काळजी घेतात. आणि पहा, श्रीधर गोस्वामींच्या मुलाचं पण भगवंतांनी अशा पण काळजी घेतली. का? कारण श्रीधर गोस्वामींनी त्या मुलाचा त्याग एखाद्या भौतिक आनंदासाठी केला नाही, की माझी पत्नी आता वाढलेली आहे, मी दुसरा विवाह करण्यासाठी चाललोय आणि या मुलाला नको घ्यायला म्हणून तसं गेलं नाहीत ते. तसं जर गेले असते तर ते फार मोठा अधर्म होता, पाप होतं. परंतु त्यांनी भगवंताच्या सेवेसाठी, संन्यास घेण्यासाठी ते निघून गेले. त्यामुळे त्यांचं काही जिम्मेदारी नाही आता कोणाची. मग ते छोटासा बालक नुकता जन्मलेला असू दे, पत्नी असू दे, पती असू द्याल, मुलं असू द्याल किंवा आणखी समाज असू दे, काही जिम्मेदारी नाही. देवर्षी भूताप नूनाम पितृनाम न किंकरो नाय मुनीच राजन. परीक्षित महाराजांना सुखदेव गोस्वामी सांगतात की जो भगवंतांची शरण घेतो त्याला कोणाच्या प्रती काही कर्तव्य राहत नाही, तो सर्व कर्तव्यातून मुक्त होतो. तर तसंच गोपी भगवंतांनी जेव्हा त्यांना त्या ध्वनीच्या द्वारे बोलवलं तर लगेच गोपी त्या सर्व आपलं भौतिक कर्तव्य त्यागून निघाल्या. मग काही त्यांच्या घरच्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी त्याला जुमानलं नाही. त्या काय म्हणल्या, ठीक आहे आम्ही पुन्हा, ते काही जर म्हणाले, त्यांचे पती किंवा त्यांचे बंधू होते, त्यांचे घरचे होते, तर तू जर आम्हाला आता त्यागून गेलीस आमचं न ऐकता तर पुन्हा आम्ही तुला घरात घेणार नाही. तर ते गोपी काय म्हणतात, ठीक आहे आम्ही पुन्हा इथे येणार नाही, असं म्हणून ते निघून जातात. तर ही गोपींची समर्पण भावना होती आणि म्हणून ह्या रासलीला सर्वोच्च दिव्यत्वाचा स्तर म्हणलेला आहे. परंतु लोकांना ते कळत नाही आणि गोपी जातात अशा निघून. आणि म्हणलेलं आहे की प्रत्येक गोपींना स्वतंत्र ध्वनी ऐकवायला होता, त्यामुळे प्रत्येक गोपी चाललेले आणि जाताना पण एक गोपी दुसऱ्या गोपीला भेटत नाहीये. ते अशा पद्धतीने चालले. भगवंताच्या योगमायेने असं नियोजन केलेलं आहे की प्रत्येक गोपीला वाटत आहे की मी एकटीच चाललेली आहे आणि भय पण राहिलं नाही. कारण माताजी लोकांना रात्री अशा वनामध्ये जाणं त्या भयभीत होत असतात, पण ते आत्ता ह्या गोपींना काही भय राहिलं नाही. ते निर्भयपणे त्या वनामध्ये एकट्याच चाललेले आहेत. आणि असं चालत त्या काय करतात, कृष्णाजवळ पोहोचतात आणि कृष्ण तिथं त्या वटवृक्षाखाली, बन्शी वटाखाली बासुरी वाजवत होते आणि गोपी त्या ठिकाणी पोहोचतात. आणि मग आणि सांगितलेलं आहे की काही गोपींना त्यांचे घरचे जबरदस्तीने पकडून एखाद्या कक्षामध्ये बंदिस्त करून ठेवतात, त्यांना जाऊन देत नाहीत. मग सुखदेव गोस्वामी सांगतायत, अशा गोपी भगवंताचं स्मरण करत त्या कक्षामध्ये, त्या रूममध्येच आपला ध्येय त्यागतात आणि ते भौतिक ध्येय त्यागून आत्मस्तरावर त्या भगवंताच्या सोबत पोहोचतात, भगवंताच्या जवळ पोहोचतात तिथं. जसं आपण ब्राह्मण पत्नींच्या प्रसंगामध्ये पण चर्चा केली होती की ब्राह्मण पत्नींचे जे पती होते ब्राह्मण, ते पण काही एका ब्राह्मण पत्नीला रोखतात आणि ती ब्राह्मण पत्नी काय करते, आपला ध्येय त्यागते आणि आत्मस्तरावर ती भगवंतांना भेटायला जाते. तसंच ह्या काही गोपी आत्मस्तरावर भगवंतांना भेटायला जातात आणि त्या ठिकाणी मग भगवंत गोपींच्या सोबत
नृत्य लीला करतात. त्याच्या अगोदरचा वेळ झालेला आहे. आपण जेवढी चर्चा केली तेवढी पण भरपूर आहे आपल्यासाठी. कारण आपली योग्यताच नाही सर्व काही ऐकण्याची किंवा चर्चा करण्याची. आपल्या वेळेनुसार आपण जेवढी चर्चा केली तेवढं पण आपल्याला त्याच्यावरनं पण भरपूर काही अनुभव म्हणजे थोडा अंदाज येईल की गोपींचं काय समर्पण होतं. मग त्यावेळेला कृष्ण त्यांना, ठीक आहे तुम्ही आला, फार चांगली गोष्ट आहे, माझं दर्शन केला तुम्ही, किंवा वृंदावनचं एवढं सुंदर वातावरण आहे शरद पौर्णिमेचं, त्याचा पण तुम्हाला अनुभव मिळाला. ठीक आहे, आता तुम्ही परत जावा घरी आणि तुमची जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य तुम्ही पालन करा, असं कृष्ण म्हणतात त्यांना, त्यांची परीक्षा घेण्यासाठी. तर गोपी काय म्हणतात की तुम्ही एवढं दुष्टपणे का वागत आहात? तुम्हीच तर आम्हाला सर्वांना बोलवलं आहात इथं, आणि आता आम्ही सर्व त्यागून आलो नाही, आता तुम्ही परत आम्हाला जाण्यासाठी सांगतात, तर आम्ही आता जाणार नाही. तर फार सुंदर संवाद आहे कृष्ण आणि गोपींच्या मध्ये त्या ठिकाणी भागवतमध्ये. तर भागवतम मधले 29, भागवतमच्या 10व्या स्कंदामधला 29, 30, 31, 32 आणि 33 हे जे 5 अध्याय आहेत, त्या 5 अध्यायामध्ये हे सर्व वर्णन आहे. आणि त्याच्यानंतर मग कृष्ण त्यांच्यासोबत नृत्य करू लागतात. मग गोपींना थोडा त्याच्यामध्ये पण अहंकार येतो, अहंभाव, म्हणजे कृष्ण आपल्यासोबत आहेत म्हणून, परंतु तो पण दिव्य अहंकार आहे, आपल्यासारखा भौतिक अहंकार नाही. कारण भगवंतांना त्यांच्या तीव्रता, भक्तीचा भाव आणखी वाढवायचा होता. आणि मग कृष्ण त्या नृत्यामधनं अदृश्य होतात. मग पुन्हा गोपी भगवंतांना शोधण्यासाठी भरपूर त्या वृंदावनमध्ये भ्रमण करतात. भगवंताच्या लीलेचं गान करत, त्या लीलेचं एकमेकांच्या सोबत नाट्य रूपामध्ये प्रदर्शन करत गोपी गीत गाऊ लागतात. आणि शेवटी मग भगवंत पुन्हा त्यांच्या त्या गोपी गीताने प्रसन्न होऊन त्यांच्यासमोर प्रकट होतात आणि पुन्हा भगवंत त्यांच्यासोबत रात्रभर नृत्य करतात. आणि भगवंत त्या गोपींना आनंद देण्यासाठी ती रात्र ब्रह्माजींच्या रात्रेप्रमाणे मोठी करतात. एक 5 मिनिटं घेऊ आपण थोडं म्हणजे आज शरद पौर्णिमेचा प्रसंग म्हणून, आणि नंतर मग आपण थांबू. तर असं म्हणलेलं आहे की भगवंत त्या रात्रीला ब्रह्माजींच्या रात्रीप्रमाणे बनवतात. म्हणजे वृंदावनमधल्या सर्व लोकांसाठी ती 12 तासाची रात्र आहे, पण तो गोपींसाठी ती रात्र ब्रह्माजींच्या रात्रीप्रमाणे झालेली. म्हणजे किती? जवळजवळ 1000 चतुर्युग एवढी मोठी रात्र भगवंतांनी त्यांच्यासाठी बनवली. का? कारण त्यांचं प्रेम पाहून. कारण गोपी अशा नाही की मला कृष्णाला भेटायचं आहे किंवा कृष्णाच्या संघाचा आम्हाला आनंद घ्यायचा आहे, ह्या भावनेने त्या आल्या नव्हत्या. त्यांचा भाव काय होता की कृष्ण आम्हाला बोलवत आहेत आणि आम्ही तिथे गेलो तर कृष्णाला किती आनंद मिळेल. समजून घेण्याचा प्रयत्न करा. भावामध्ये फार फरक आहे की आम्ही गेलो कृष्णाला भेटायला तर मी आनंदित होईल, हा एक भाव आहे, आणि आम्ही गेलो तर कृष्ण आनंदित होतील, हा दुसरा भाव आहे. आणि गोपींचा भाव हा दुसरा होता. आणि त्यामुळे गोपी सर्वोच्च भक्त मानल्या जातात. तर ही सर्व लीला आजच्या दिवशी झाली आणि भगवंताने त्यांना सर्व तो आनंद प्रदान केला. आणि आपण पण मग आजच्या दिवशी गोपींच्या चरणी प्रार्थना केली पाहिजे की तसा निस्वार्थ भगवंतांना प्रसन्न करण्याचा भाव आपल्यामध्ये पण यावा. तेवढ्या स्वरूपात आपल्यामध्ये येऊ शकणार नाही, परंतु त्याचा जर थोडासाही एखादा अंश रूप आपण प्राप्त करू शकलो तरी आपलं जीवन सफल आहे. आणि त्यासाठी आपण भगवंतांना किंवा गोपींना आजच्या दिवशी प्रार्थना केली पाहिजे, है ना. किंवा गोपी गीत आहे ते गायलं पाहिजे. आजच्या दिवशी सर्व आपल्या मंदिरामध्ये, इस्कॉनच्या मंदिरात गोपी गीत गायलं जातं. जो 31वा अध्याय आहे 10व्या स्कंदाचा. तर 19 श्लोक आहेत. तो अध्याय आपण वाचू शकतो किंवा ते गीत गाऊ शकतो आपण. आपण दरवर्षी शरद पौर्णिमेच्या वेळेला आपल्या हॉलमध्ये हा कार्यक्रम घेत होतो. गोपी गीत गात होतो. आज आपण घेऊ शकलो नाही. पुढच्या वर्षी आपण घेऊ आणि पुन्हा. मग त्या भावनेमध्ये आपण आज दिवस साजरा केला पाहिजे. न की आपण रात्रभर 12 वाजेपर्यंत जागा, पिक्चरची गाणी ऐकत बसा किंवा काही इकडं-तिकडं मौज मजा करत बसा आणि थोडं मग दूध गरम करून ते चंद्राच्या प्रकाशात ठेवून ग्रहण करा. तर ही मूर्खता आहे किंवा हे सगळं भौतिक इंद्रियतृप्तीचं भाव आहे. परंतु आजच्या दिवशी आपण हे स्मरण करत, भगवंताचं कीर्तन करत, गोपी गीत गात, गोपींना प्रार्थना करत आजचा दिवस व्यतीत केला पाहिजे. आणि मग आपण दुधाची खीर पण भगवंतांना भोग लावू शकतो. मग आपण पण भोग लावतो, पण आपण रात्रभर त्यांच्याजवळ ठेवतो ते, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसाद म्हणून ग्रहण करतो. कारण रात्रभर गोपी आणि भगवंत रासलीला करत आहेत आणि त्याच्यामध्ये ते जे दुधाची खीर आहे ते ग्रहण करतात आणि मग आपल्याला सकाळी ते प्रसाद म्हणून आपण ग्रहण करू शकतो. तर अशा रूपात आपण शरद पौर्णिमा साजरी करतो. आणि म्हणून आज आपण यूट्यूबवर पण पाहू शकता.
आता माहीत नाही या कोरोना व्हायरसच्या मध्ये मंदिरामध्ये कशा पद्धतीने साजरी होत आहे, परंतु गेल्या वर्षाचे पण व्हिडिओज असतात की वेगवेगळ्या मोठ्या मुंबईच्या मंदिरमध्ये फार मोठ्या स्वरूपात आजचा दिवस साजरा केला जातो. भगवंतांना, गोपींना पांढऱ्या वस्त्रामध्ये सजवलं जातं. कारण शरद पौर्णिमेला सर्व जे गोपी होत्या, भगवंत होते, सफेद व्हाईट ड्रेस घालतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं नृत्य लीला सर्व होत असते. तर त्या ड्रेसमध्ये त्यांना शृंगार केला जातो आणि सर्व काही आज कीर्तन, गोपी कीर्तन गायलं जातं. मग अशा पद्धतीने आपण पण भगवंतांना प्रार्थना करा. आणि मुख्य म्हणजे मग आता उद्यापासून कार्तिक महिना पण सुरू होत आहे. तर त्याच्यामध्ये पण आपण कार्तिक महिना फार महत्त्वपूर्ण मानतो. मग जसं अधिक महिन्यामध्ये पण आपण वेगळे व्रत धारण करतो, तर तसं कार्तिक महिन्यामध्ये पण आपण केलं पाहिजे. दरवर्षी आपण सांगतोच. म्हणजे व्रताचे नियम तेच आहेत. मग अधिक महिन्यामध्ये जसं आपण जे काही ज्यादा जप करा किंवा भगवद्गीता, भागवतमचं वाचन करा. मग आता या कार्तिक महिन्यामध्ये भगवद्गीतेचा 15वा अध्याय वाचला पाहिजे असं नाही, तर कुठलाही अध्याय वाचू शकता. भागवतममधले पण भगवान श्रीकृष्णांच्या लीलेचं वाचन आपण करू शकता. एक्स्ट्रा महाजप करू शकता. आपल्या ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण उठून जप करू शकता. तर अशा वेगवेगळ्या आपण कार्य करू शकता. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये आपण काय करतो की रोज संध्याकाळी आपण दामोदर अष्टकम गात भगवंतांना दीपदान केलं पाहिजे. तर दरवर्षी आपण करतो, तर ते उद्यापासून आपण करायचं आहे घरामध्ये. आणि दामोदर अष्टकम पण त्यासोबत आपण गायचं आहे. मग अशा पद्धतीने कार्तिक महिना पण आपण म्हणजे पालन करा, जेणेकरून आणखी ज्यादा आपल्याला लाभ होईल. आणि उद्यापासून मग आपण दूध ग्रहण करू शकतो. तर 3ऱ्या महिन्यामध्ये दूध वर्ज्य होतं, तर उद्यापासून आपण उडीद डाळ वर्ज्य करायची आहे. उडीद डाळ घ्यायची नाही आणि दूध पुन्हा ग्रहण करण्यास सुरू करू शकता. मग अशा पद्धतीने कार्तिक महिन्याचं नियम असतात. तर ठीक आहे, आपण थांबूया इथं. आणि नंतर मग आता तुम्ही गोपी गीत आज घरामध्ये वेळ असेल तर गाऊ शकता, म्हणू शकता, किंवा रेकॉर्डिंग पण YouTubeवर आहेत भक्तांचे वेगळ्या, ते पण आज तुम्ही श्रवण करू शकता. तर ठीक आहे, फार फार धन्यवाद सर्व भक्तांचं. तर आज थोडा 5-10 मिनिट आपण लेट घेतलं, ज्यादा वेळ घेतला, कारण शरद पौर्णिमेच्या निमित्ताने त्या लीलेची चर्चा करावी ह्या उद्देशाने. आणि जर आपल्याला ही लीला पूर्णतः वाचून समजून घ्यायची आहे, तर आपण जे 5 अध्याय आहेत मधले, ते 5 अध्याय मग ज्यादा वेळ नसल्यामुळे फक्त आपण श्लोकांचे अर्थ वाचत पण ते 5 अध्याय पूर्ण करू शकता. साधारण अर्धा-पाऊण तास लागेल आपल्याला, ज्यादा नाही. तर आज किंवा उद्यामध्ये पण ते 5 अध्याय आपण पूर्ण वाचन करून फक्त श्लोकांचे अर्थ ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. नमस्ते नर सिंहाय. नमस्ते नर सिंहाय. प्रल्हाद लाद दाहिने. प्रल्हाद लाद दाहिने. हिरण्यकशिपूर्वक्षः. हिरण्यकशिपूर्वक्षः. शीलकङ्कणकालये. शीलकङ्कणकालये. इतो न सिंगापर तो न सिंगा. इतो न सिंगापर तो न सिंगा. यतो यतो यामि ततो न सिंगा. यतो यतो यामि ततो न सिंगा. येन सिंगारुद येन सिंगाभ. येन सिंगारुद येन सिंगानर. सिंहमदीं शरणं प्रपदे नर. सिंहमदीं शरणं प्रपदे. तव करकमलवरे नाकाम् अद्भुत सिंहा. दलित हिरण्यकशिपु तनुभृङ्गा.
केशवदूता हरि रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय केशवदूता हरि रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय विघ्न विनाशक नृसिंह देव विघ्न विनाशक नृसिंह देव जय प्रह्लाद महाराज प्रह्लाद महाराज प्रह्लाद महाराज जय प्रह्लाद महाराज प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद 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 नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। भक्ति विघ्न विनाशक भक्त वत्सल श्री नरसिंह भगवान की जय। भक्त राशि प्रहलाद महाराज की जय। शील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्ण।